कसं काय मंडळी, बरं आहे का? आणि आपल्या नवीन भटकंतीसाठी तयार आहात ना? आपली ही भटकंती असणार आहे मित्रांसोबत 2 दिवसाची, ज्याच्यामध्ये पहिला दिवस असणार आहे निसर्गाच्या वातावरणात भटकंती करत कुंडेश्वर महादेवाचं दर्शन घेत, गावच्या मातीच्या घरी चुलीवरचे जेवण करत, गावचा फेरफटका मारत शेतीची भटकंती करणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी भक्तिभावाने भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला जाऊन भीमाशंकर भोलेनाथाचं दर्शन घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या भटकंतीला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भोलेनाथ. मी सह्याद्रीपुत्र विशाल जुंगरे स्वागत करतो तुमचं नवीन एका या भटकंतीमध्ये. हा समोर उभा असलेला 90 HP पॉवर म्हणजे 90 घोड्यांची ताकद असणारा आधुनिक काळातला रथ, ज्याच्यामधून आम्ही प्रवास करणार आहोत. ज्याच्यामध्ये या लोकांनी स्वतःची जागा अगोदरच निश्चित करून ठेवली होती. आता जागा भलेही फिक्स करून ठेवा, मोबाईलचा कॅमेरा चालू केला की सगळी कशी आपली जागा सोडून माझ्या ब्लॉगचा व्हिडिओ देण्यासाठी आकर्षित झाली. सगळ्यांची गिनती करण्यासाठी एक व्हिडिओ काढूनच घेतला. सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला मिरज सांगली मार्गे कोल्हापूर फलक क्रमांक 5 च्या पश्चिमेला उभी करण्यात आलेली आहे. आपल्या या रथामध्ये अजून 2 लोक बसतील एवढी जागा शिल्लक होती, म्हणून मग आम्ही एका साईडला गाडी लावून 2 लोकांची वाट बघत बसलो. सातारा का सातारा सातारा का बसून घे, चल बसून घे. चला, आता वेळ आली होती आपला रथ चालू करण्याची, पण त्या अगोदर मी काही महत्त्वाच्या सूचना आपल्या या मित्रांना दिल्या. लक्षात ठेवा काही गोष्टी, खिडकीतनं हात बाहेर काढायचा नाही. दुसरी गोष्ट कोणी दिलं तर घ्यायचं नाही. मुंडी बाहेर निकालना नाही, मुंडी निकाल सकते, हाथ नहीं बाहर निकालने का. खाने का प्रॉब्लम चल सकता है, वो वाला प्रॉब्लम नहीं चाहिए. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता चालू झाला आपला खरा प्रवास, जो खूप सुंदर अशा पावसामुळे हिरवागार बहरलेल्या डोंगरामधून होता. आपला रथ आधुनिक काळातला असल्याने त्याला भूक लागली नव्हती, पण मात्र आम्ही जिवंत माणसं असल्यामुळे आम्हाला तर भूक लागली होती. त्यामुळे मग आम्ही या हॉटेलच्या ठिकाणी थांबलो होतो. कोणी तू बनवलेस? होममेड चीज आहे. आता हा पदार्थ स्वतः आपल्या आमिषने घरून तयार करून आणला होता, पण तो एवढ्या कमी प्रमाणात होता की तो स्वतः त्या बनवलेल्या पदार्थापासून वंचित होता. नाही नाही टाकणार नाही. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. मग पोटभर नाश्ता करण्यासाठी आम्ही या हटल्यात जाऊन बसलो. मग या तात्याला आम्हाला काय पाहिजे ते सांगितलं आणि त्यानं पण आम्हाला काय पाहिजे ते त्याच्या शब्दात लिहिलं. अरे लाजू नका, काही लाजू नका, जे मागवायचं ते मागवा, पैशाचं टेन्शन नाही घे. आज होऊ दे खर्च, होऊ दे खर्च. अरे गवती चहा घे, मस्त इथला स्पेशल आहे गवती चहा. सगळी श्रीमंत लोकांची गँग आणि यांच्या पैशावर जगणारी गरीब लोक. गजब बेइज्जती है. हा आला आपला वडा उसळीचा नाश्ता. आता तो कसा होता तो तुम्हाला सांगतो. ज्याच्यामध्ये वड्याच्या मानेपर्यंत रस्सा दिला होता. वड्याच्या डोक्यावरती शेव टाकून त्याचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला होता. बाजूलाच कुणीतरी कांद्यावरती जादूटोणा केला होता, कारण त्यावर मिरची आणि लिंबू कापून टाकला होता. आणि सोबतच या सगळ्यांना एकत्र करून सुरक्षितरित्या आपल्या पोटात जावं म्हणून 2 पावसुद्धा दिले होते. आपल्या या भटकंतीमध्ये काही नवीन मित्र पण आले होते. त्याच्यातलाच एक म्हणजे आपला हा गौरव, ज्याला मी बाकीच्या लोकांची ओळख करून दिली. तुला सांगतो, आपण मंदिरात चाललोय, आपल्याकडे ज्योती नाही म्हणून आपण 2 दीपिका आणल्यात. या एक दीपिका, ती एक दीपिका. तुला आमिष दाखवून आणलं, तो आमिष. हे शुभम, हे शुद्ध पुरुष सिद्धेश. हा देवाला जाताना आपण नंतर प्रसाद घेतो, आम्ही सोबत घेतलाय. इकडे येण्याचे संकेत, हा संकेत.
अजितदादांचा आवडतीचा विषय कुठला? सिंचन. आणि त्याच्यातला एक प्रकार तुषार. नाव भलेही रोशन होते नाही तर नको, जन्मापासूनच ठेवलंय. आणि गरमीत पण थंड असणारी आमची शीतल. यामध्ये ओळख करून द्यायची राहिलेली एक व्यक्ती म्हणजे शमिता. आणि ह्या सगळ्यांमध्ये एखादा मोठा माणूस पाहिजे म्हणून मी सह्याद्री पुत्र विशाल. वो देख. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मग मी या रथाची मागची काच पुसून घेतली, कारण मागच्या गाडीतून बघणाऱ्याला सह्याद्री पुत्र विशाल जुनगरेची एक झलक तरी दिसावी. हे मग आम्ही आता पोचलो समुद्र सपाटीपासून बऱ्याच प्रमाणात उंचीवर असणाऱ्या या ठिकाणी. अरे कोणीतरी जाळ लावलंय रे, जाळ पेटवलाय यार, दूर झालाय. खूप झालं. महानगरपालिका फिरते बहुतेक इकडे. आता हे ठिकाण आहे श्री क्षेत्र कुंडेश्वर, जे भगवान शंकराचेच मंदिर आहे. सगळ्यांनी जाऊन कपाळाला गंध लावला आणि मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. दोन चार डायलॉग नाही का तुझ्याकडे आता? नाही आता तुम्ही मारू शकता डायलॉग. आते नहीं है साहब, लाया जाता है. तेरे को क्या बोलना है? क्या बोलूं? भूल गया रे डायलॉग, क्या बोला था भाई. मैंने जो डायलॉग बोला मैं तो कॉपीराइट क्लेम कर दूंगा उधर. कॉपीराइट मारूंगा. अबू तेरा तो गेम बजाना पड़ेगा. योर क्वेश्चन? या यहाँ किस लिए आए? कन्हैया मेरा छोटा भैया, मैं बलराम उसका बड़ा भैया. रामायण 9 लाख वर्ष पहले, मैं वो राम, मैं लक्ष्मण. शुभम यहाँ पे कैसा है तू? जबरदस्ती लाया गया हूँ, अपने मन से नहीं आया हूँ. चल के आया? कैसे आया? गाड़ी से आया? चल के आया? ट्रैकिंग करके आया हूँ, जो बहुत ही ज्यादा मुश्किल है. झूठ बोलो, और जबरदस्ती लाया गया. बार बार झूठ बोलो. तो शर्म कर. कितना बड़ा झूठ बोल रहा है, कितना बड़ा झूठ. जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो, जहाँ भी बोल सकते हैं झूठ बोलो. ये सब बताना नहीं था उधर. ये सच्चाई है, ये सब सच्चाई है. remove कर देना, बस मेरा रखना. अब आए ना लाइन पे. सुंदर असं मनमोहक दृश्य. धुक्यामध्ये हरवलेला डोंगर असेल, मंदिर खूप सुंदर आणि मनमोहक आहे. आपण आत्ता सध्या जिथं उभं आहे ते ठिकाण आहे कुंडेश्वर देवस्थान, हे पुण्यामध्ये. आणि खरंच भेट देण्यासारखं ठिकाण आहे. मित्रांसोबत आलो आहे, चांगली गोष्ट आहे. आणि खूप आनंदी आणि प्रसन्न वातावरण वाटतं आहे अशा याच्यात. भले पुढचं काही दिसत नाही, पण इथे येऊन हा अनुभव घेण्याची मजाच वेगळी आहे. नक्कीच या. मस्त वाटतंय. कोण सगळे कोण आ रहे? चल के कोण आ रहे? भेट मला खाली तिकडे द्या. हे तर मग आता इथून पुढचा काय प्लॅन आहे तुषार? वाटरफॉल में नहाने जाएंगे. शुभमला आंघोळ करायची. अरे यार शुभम क्या है यार. हा शुभमने 2 शॉर्ट्स आणलेत बरोबर. हे चला मग रथाने जायचं की चालत जायचं? रथाच्या सारथी आतमध्येच आहे. किधर है? हे नाही चला, चालत असेल तर थोडंफार. हा चला चला, ती गाडी हे करेन पर्यंत. अरे म्हणजे कसं आहे ना, भूक पण चांगली लागेल. चला
अरे चला तर छत्री आहे तर घेतो मग. नाही पण अशा वातावरणात तर फिरलं पाहिजे. एवढ्या लांब यायचं पैसे खर्च करून आणि ह्या अशा वातावरणात फिरायचं नाही, नुसतंच गाडीत बसायचं, तर काय उपयोग त्याचा. पुढे जाऊन मग आम्ही अशा या निसर्गाच्या वातावरणात थोडा वेळ घालवला. आता तुम्हाला सध्याच्या परिस्थितीवरचं एक कटू सत्य सांगतो. जेव्हा आपण सगळे एखाद्या गावात जातो किंवा एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी जातो, तेव्हा निसर्ग बघणं किंवा निसर्गाचा आनंद घेणं कमी, पण फोटो आणि रीला काढणं जास्त चालू असतं आपलं, आणि त्याच्यामध्ये मी पण मोडतो. तुषार ऐक ना, आपण इकडे कशाला आलो होतो मला एकदा सांगितलं. आजच्यासाठी एवढंच. इथपर्यंतचा प्रवास जाम भारी होता, पण खरी मजा तर पुढच्या भागात येणार आहे, कारण चुलीवरचे जेवण आणि रानातल्या भटकंतीसोबत भीमाशंकरचं दर्शन पण बाकी आहे. त्यामुळं पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या भागात. तुर्तास धन्यवाद.